महाराष्ट्रातल्या 29 नगरपालिकांचे जे निकाल आले त्यात ठाकरे बंधूंच्या ब्रँडचा बँड वाजला। हे पाहून त्यांच्यापेक्षा त्यांना सपोर्ट करणारी मराठी मीडिया जास्त हालून गेलेली आहे, अतिशय डिप्रेशन मध्ये गेले असं वाटू लागलेलं आहे आणि सतत ते संधी पाहत असतात की कुठे अजूनही काही चान्स आहे का या दोघा भावांना पुन्हा सत्तेत येण्याकरता। म्हणून सतत त्यांचे पत्रकार हे पाहत असतात की कुठे काही संधी आहे का, कुठे काही होत आहे का किंवा काही होताना दिसत आहे का। कारण की या निवडणुकीच्या रणधुमाळीत तुम्ही हे पाहिलं असेल, या ठाकरे बंधूंचा किल्ला मराठी मीडियाने जबरदस्त लढवला। जणू काही त्यांनी यांना सांगितलं असावं की तुम्ही मुंबई सांभाळा, आम्ही लक्ष देतो पूर्ण महाराष्ट्राकडे, कारण की आमचे चॅनल पूर्ण महाराष्ट्रात पाहायला जातात। म्हणून कदाचित हे लोक मुंबई सोडून कुठे गेलेच नाही विशेष प्रचार करण्याकरता। आणि निकाल हाती आल्यावर धक्का धक्का बसला सगळ्यांनाच। मीडियावाले सतत एक गोष्ट म्हणत होते की दादा बीजेपी पासून वेगळे झाले, दादा महायुतीतून बाहेर निघाले, आता पहा महायुती तुटली, आता कल्याण डोंबिवलीत मनसेने हात मिळवला आहे शिंदे सेनेबरोबर। हे पाहून या मीडियावाल्यांना तर खूपच आनंद झाला आहे। ब्रेकिंग न्यूज चालू आहे सगळीकडे। जर का तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करा, फक्त राजकारणला, आणि बेल आयकॉन दाबा। चला तर व्हिडिओ सुरू करू। इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, इफ विशेस वेअर हॉर्सेस आय वुड राईड देम। म्हणजे मला जे वाटतं ते जर का घोडा असता तर त्या घोड्यावर मी सवार झालो असतो, अशी ती म्हण आहे। आणि सध्या असाच प्रकार सुरू आहे मीडियामध्ये। पण आता तुम्हाला खरी गोष्ट सांगतो, शिंदेबरोबर राज ठाकरेंनी हात मिळवला कल्याण डोंबिवलीत। खूप आनंद होण्याचं कारण नाही आहे विरोधकांना, कारण की देवेंद्र फडणवीसांनी एक गोष्ट सांगितली होती निवडणुकीच्या पहिले। ती मला वाटतं सगळे पत्रकार, मराठी मीडिया, त्यांचे चीअर लीडर्स या दोघांचे विसरून गेलेले आहेत की देवेंद्र फडणवीस या निवडणुकीच्या पहिले काय बोलले होते। देवेंद्र फडणवीस हे म्हणाले होते की ग्रामपंचायत, नगरपालिका निवडणुकांमध्ये जे स्थानिक समीकरणं असतात ते वेगळे असतात, त्याचा संबंध कोणी कशाशीही लावू नये। महायुतीच्या सरकारमध्ये, राज्य सरकारमध्ये जी आमची युती आहे ती अबाधित राहील, त्याला काहीही होणार नाही। हे एक टेम्पररी ऍडजस्टमेंट होणार आहे ग्रामपंचायतच्या निवडणुकांमध्ये, नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये। हे देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं, पण त्यांचे चीअर लीडर्स विसरलेले आहेत असं दिसतं आहे। म्हणून हेडलाईन्स का म्हणतात आहेत की महायुती तुटली, महायुतीत दरार आली, शिंदे वेगळे झाले, दादा वेगळे झाले, अशा बातम्या बनवल्याने क्षणिक आनंद नक्कीच मिळतो। आता एवढ्या निवडणुका एकानंतर एक हारल्यावरती कुठे काही चांगलं मिळालं तर आनंदच वाटतो कोणालाही। मग बनवा ना बातमी, काय फरक पडतो, हेडलाईन द्यायला काय लागतं। परंतु सत्यता वेगळी राहते। आता जे निवडणुकांचे निकाल आले त्यात हे कळलेलं आहे। चीअर लीडर्सनी तर हे दाखवलं होतं पूर्ण महाराष्ट्राला की आता क्लीन स्वीप होणार आहे या बंधूंची, पण झालं उलटच। निकाल लागत नाही तर पुन्हा यांचं सुरू झालं की युती तुटली, बीजेपीला शह देण्याकरता शिंदेंनी मनसेबरोबर हात मिळवला, बीजेपीला झटका दिला एकनाथ शिंदेंनी। अहो असं काहीही होणार नाही आहे। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांची चांगली मैत्री आहे, हे काय त्यांना प्रत्येक वेळेस सांगायची गरज नाही आहे। कित्येक पत्रकार परिषदेत या दोघांनी सांगितलं आहे की युतीला काहीही फरक पडणार नाही। त्यामुळे शिंदेंनी जर का मनसेबरोबर स्थानिक स्तरावरती काही युती केली तरीही काहीही फरक पडणार नाही। शिंदे नाराज आहेत म्हणून ते बोलत नाही। अरे चेहरा तसा आहे, चेहऱ्यावर नका जाऊ त्यांचं काम पहा, ते काय काय कामं करत आहेत। महाराष्ट्रातली दुसऱ्या नंबरची सगळ्यात मोठी पार्टी झाली त्यांची। चेहऱ्यावर बोलण्यावर नाही द्यायचं तर कामावर जायचं। डिलिव्हर करतोय का माणूस हे पाहायला पाहिजे। मीडियावाले आले, कॅमेरा समोर आला, आता काय जबरदस्तीने हसणार आहे उगाचच। मग हेडलाईन बनवतात हे लोक, शिंदे नाराज आहेत, ते बोलत नाही आहे, चेहरा पहा किती गंभीर आहे। आता मीडियावाल्यांकरता आपले हाव बदलतील का हे कळायला पाहिजे। पण हा एक मात्र सांगतो, मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्हाला की निकाल झाल्यानंतर ठाकरे बंधूंची युती टिकेल की नाही याची शाश्वती कोणी घेऊ शकत नाही, कारण की निवडणूक संपलेली आहे, निकाल लागून गेलेले आहेत। आता पुढची निवडणूक व्हायला बरेच वर्ष आहेत।
आता मराठीचा मुद्दा सुद्धा शांत झालेला आहे. कोणी बोलताय का मराठीच्या मुद्द्यावरती? निवडणूक संपली, निकाल लागले, आता मराठीचा मुद्दा शांत. हे मी मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की एक सोयीचं राजकारण आहे. मतं घेण्याकरता निवडणुकीनंतर सगळं शांत होऊन जातं. युती जर का तुटली यांची तरी काही आश्चर्य वाटायला नको. अरे 20 वर्ष युती नव्हती, एकमेकांशी बोलत नव्हते, 3-4 महिन्यात इतकं प्रेम उफाळलं, उतू जाऊ लागलं प्रेम. 20 वर्ष का नाही वाटलं तुम्हाला की मराठी लोकांकरता काहीतरी तुम्ही केलं पाहिजे म्हणून तुम्ही जवळ आले पाहिजे? तेव्हा नाही झालं मराठी लोकांचं नुकसान? तेव्हा तर एकमेकांच्या विरुद्ध बोलत होते. एक जण दुसऱ्याला म्हणतो तू पलटी मारतो, दुसरा पहिल्याला म्हणतो की तू भ्रष्ट आहे. मराठीचा मुद्दा कुठे होता त्यात? म्हणून सोयीचं राजकारण असतं हे. जास्ती भावनिक व्हायची गरज नाही आहे कोणाला. कारण की ह्यांचे स्वतःचे बंगले मोठमोठाले आहेत, टोलेजन बंगले आहेत, बंगल्यांवर बंगले बनत चाललेले आहेत आणि मराठी माणूस मात्र चाळीत. पण आता मराठी माणसाला सी फेसिंग फ्लॅट सुद्धा मिळू लागलेले आहेत. हे देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेमुळे सी फेसिंग फ्लॅट वरळीसारख्या ठिकाणी मिळालेले आहेत. 150 स्क्वेअर फीटची नाही तर 500 स्क्वेअर फीटचे. म्हणून मराठी मीडिया जे ब्रेकिंग न्यूज बनवायचा प्रयत्न करत आहेत त्याला काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. कारण की लवकरच तुम्हाला फडणवीस, शिंदे आणि इवन दादा सुद्धा तुम्हाला बरोबर बसलेले दिसतील. त्यांच्या युतीला काही होणार नाही. महायुतीचं काम व्यवस्थित चालेल महाराष्ट्रात. तुम्ही चिंता करू नका. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? तुम्हाला काय वाटतं? लिहून कळवा. व्हिडिओला लाईक, शेअर, हाईप करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर दाबा. पाहत राहा फक्त राजकारण. नमस्कार.